नेक्स्ट आहे कंजेनिटल कॉजेस. कंजेनिटल कुठले कॉजेस आहेत? बायकास्पिड aortic wall 1 to 2% live birth. Bicuspid atrioventricular result in a classification किंवा फायब्रोसिस ऑफ द लिपलेट्स अँड रिड्यूस द वॉल एरिया. हे कॉजेस आहेत ॲक्वायर्ड आणि कंजेनायटल. जे नेक्स्ट याची इटिओलॉजी काय आहे म्हणजेच कॉजेस काय आहेत? ॲज कॅन ऑकर ॲट द लेवल ऑफ द वॉल अँड अबोव द सुप्राव्हेंट्रिक्युलर स्टेनोसिस अँड बिलो द aortic wall. तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? सुप्राव्हेंट्रिक्युलर स्टेनोसिस बघायला भेटतं आणि किंवा जे aortic wallच्या बिलो साईडला degenerative classified as a result of the year of the normal stress on wall. क्लासिफिकेशन होतं कॅल्सिफिकेशन, त्याच्यामुळे पण हा डिसीज इन्क्रीज होतो. HIV इंड्यूस हायपरटेन्शन, याच्यामध्ये इंक्रीज बीपी झालेला असतो, लिपिड्स इंक्रीज झालेले दिसतात आणि डायबिटीज मलायटिस झालेला दिसतो. इन्फ्लॅमेटरी चेंजेस ऑकर विथ द वॉल विथ द कॅल्शियम डिपॉझिशन कॉजिंग द इमोबिलिटी अँड एक्झर्शन अँड रिड्यूस द ओपनिंग एरिया. कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे त्या वॉलमध्ये डिपॉझिशन होतं, कॅल्शियम डिपॉझिशन, आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मल इमोबिलिटी होते आणि रिड्यूस द ओपनिंग एरिया होतं. त्याच्यानंतर रुमॅटिक ॲज ड्यू टू द अधेशन अँड फ्युजन ऑफ द कमिशन्स. नेक्स्ट आहे पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी म्हणजे हा डिसीज कसा होतो ते बघा स्टेप बाय स्टेप. प्रोग्रेसिव्ह नॅरोइंग होते. कशामध्ये? aortic wallच्या ऑरिफायसेस आहेत, जे ओपनिंग आहेत, ऑरिफायसेस म्हणजे ओपनिंग, तिथे प्रोग्रेसिव्ह नॅरोइंग होते. त्याच्यानंतर प्रेशर इन्क्रीज होतो. कशामध्ये? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये प्रेशर इन्क्रीज झाला. त्याच्यानंतर वर्जनिंग होतं. लेफ्ट व्हेंट्रिकलर हार्टमध्ये टू मिनिमम स्ट्रोक व्हॅल्यू वर्जनिंग होतं. त्याच्यानंतर स्टिफ होतात लेफ्ट व्हेंट्रिकल अँड नॉन कंप्लेंट व्हेंट्रिकल्स होतात. त्याच्यानंतर स्टिफ झाल्यानंतर इलिव्हेटेड एन डायस्टोलिक प्रेशर हा इन्क्रीज होतो. एन डायस्टोलिक प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर जास्त प्रेशर कशावरती पडतो? लेफ्ट ॲट्रियमवरती. लेफ्ट ॲट्रियमवरती प्रेशर पडल्यामुळे काय होतं? बॅक फ्लो होतो. कशाचा? लेफ्ट ॲट्रियमचा. कशामध्ये? लेफ्ट ॲट्रियम टू पल्मनरी व्हॅस्क्युलरेशनमध्ये. आणि बॅक फ्लो झाल्यानंतर काय होतं? व्हेरियस क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स बघायला भेटतं. तर नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स काय आहेत? एंजाइना पेक्टोरलिस, डिसेप्निया म्हणजे डिफिकल्टी इन ब्रीदिंग ड्युरिंग द नाईट टाईम किंवा स्लीपिंग टाईम. सिनोकोप, डिझिनेस, पाल्पिटेशन बघायला भेटतं पेशंटमध्ये. हार्ट फेल्युअर, सडन डेथ इन सम केसेस. BP मध्ये काय होतं? नॉर्मल पल्स प्रेशर इन ॲडव्हान्स ॲज अ सिस्टोलिक BP इज डिक्रीज. सिस्टोलिक थ्रिल फेल्ट ॲट द aortic एरिया. सिस्टोलिक थ्रिल आपल्याला कुठे फेल्ट होतं? सेकंड इंटरकॉस्टल स्पेसमध्ये राईट साईडच्या. स्लो रायझिंग अँड स्लो व्हॉल्यूम पल्स बेट फेल्ट ॲट कॅरोटॉइड. आपल्याला स्मॉल व्हॉल्यूम ऐकायला भेटतो कुठं? कॅरोटॉइड रिजनमध्ये. ते हे आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ द aortic stenosis. ते नेक्स्ट असं इन्व्हेस्टिगेशन कसं करणार? हिस्ट्री अँड फिजिकल एक्झामिनेशन, ECG करायचं, चेस्ट एक्सरे करायचं, कार्डियाक कॅथेटरायझेशन आणि 2D इको. नेक्स्ट आहे मेडिकल मॅनेजमेंट. aortic stenosis आपण कुठले मेडिकेशन प्रोव्हाइड करणार? बीटा ब्लॉकर्स कशासाठी देतात? रिड्यूस करण्यासाठी मायोकार्डियल अँड डिमांड अँड मे इम्प्रूव्ह द कोरोनरी ब्लड फ्लो. मायोकार्डियल आणि दुसरा डिमांड रिड्यूस करण्यासाठी आणि कोरोनरी ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी बीटा ब्लॉकर्स देतात. नेक्स्ट आहे लूप डायरेटिक्स. कशासाठी देतात? फॉर हायपरव्हॉल्युमिया. बॉडीमध्ये किंवा हार्टमध्ये जे पाण्याची मात्रा आहे किंवा व्हॉल्यूमची मात्रा आहे जास्त होऊ नये त्यासाठी आपण लूप डायरेटिक्स प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे डिकॉक्झिन. डिकॉक्झिन कधी देतात? हार्ट फेल्युअरमध्ये देतात. इन सिव्हिअर ॲज अवॉइड ड्रग विच रिड्यूस द आफ्टरलोड. एक्झाम्पल नायट्रोग्लिसराईड, ACE इनहिबिटर, ॲज दिस वे वर्जन ग्रेडियंट अँड कॉज द सिनोप.
तर एवढे सगळे हे आहेत मेडिकल मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण जसं पहिल्यांदा बघितलं मिट्रल वॉल बुलेक्टोमी, तसंच याच्यात बलून आवर्टिक वॉल्व्युलोप्लास्टी करायची आणि आवर्टिक वॉल रिप्लेसमेंट करायची. इन सिव्हिअर आणि हेवीली कॅल्शियम डिपॉझिशनमध्ये आपण वॉलला रिप्लेस करतो किंवा त्या ऑर्गनला रिप्लेस करतो. तर इथं कोणतेही सर्जरी होणार आवर्टिक वॉल स्टेनोसिस, आवर्टिक वॉल रिप्लेसमेंट. देन नेक्स्ट डिसीज आहे ट्रायकस्पिड स्टेनोसिस. ट्रायकस्पिड वॉल कुठं असते? राईट साईडच्या ॲट्रियम आणि वेंट्रिकलमध्ये. राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलमध्ये ट्रायकस्पिड वॉल असते. तर ह्याची डेफिनेशन कशी आहे ना, नॅरोइंग किंवा स्टिफनेस होतं कशामध्ये? ओपनिंग ऑफ द वॉल. कोणते वॉल? ट्रायकस्पिड वॉल स्टेनोसिस, त्याला बोलतात ट्रायकस्पिड वॉल स्टेनोसिस. तर ह्या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं, या ठिकाणी राईट ॲट्रियम टू राईट वेंट्रिकलच्या मध्ये ट्रायकस्पिड वॉल असते. नेक्स्ट इज कॉजेस, कशामुळे हा डिसीज होतो? रुमॅटिक फिवरमुळे होतो, कंजेनायटली पण किंवा थ्रू जीन्समुळे पण हा पास आउट होतो, थ्रू जनरेशन टू जनरेशन. फॅटिक ॲनोरेक्झिया हा एक सायकॅट्रिक डिसऑर्डर, ॲनोरेक्झिया नर्वोसा आणि बुलिमिया नर्वोसा. पल्मोनरी एडिमा आपण हे सायकॅट्रिकमध्ये कव्हर केलेलं आहे. ॲनोरेक्झिया ऑन एक्झामिनेशन आपल्याला काय बघायला भेटतं? कॉजेस वेस्टिंग एडिमा, हिपॅटोमेगॅली, लिव्हरला सूज येणे, एलिव्हेटेड जिगुलर व्हेन प्रेशर आणि रंबलिंग अँड सिस्टोलिक मर्मर. ते आहे त्याचे कॉजेस. नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन. जवळजवळ सगळ्या सिस्टीममध्ये एका सिस्टीममध्ये गेले की इन्व्हेस्टिगेशन त्याचे सगळे सारखेच असतात. त्याच्यामध्ये पण आपण हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन करणार, इकोकार्डिओग्राफी करणार. ECGमध्ये काय काय आपल्याला दिसणार? सायनस रिदम विथ साइन ऑफ RA एनलार्जमेंट. RA म्हणजे राईट ॲट्रियम. एक्सरेमध्ये आपल्याला काय दिसणार? जे राईट ॲट्रियम तो एनलार्ज झालेला बघायला भेटणार, पण जो नॉर्मल पल्स आर्टरी आहेत त्यांची साईज ही नॉर्मल दिसते. फक्त कशाची साईज वाढलेली दिसते? राईट ॲट्रियमची साईज वाढलेली दिसते. देन नेक्स्ट ट्रीटमेंटमध्ये काय करणार आपण? पेशंटला साल्ट रिस्ट्रिक्शन करायला सांगणार. साल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट प्रोव्हाइड करणार, डायरेटिक्स प्रोव्हाइड करणार पेशंटला टू इम्प्रूव्ह द सिम्पटम्स. ट्रायकस्पिड वॉल रिप्लेसमेंट करायचे ऑकेजनली मे परफॉर्म बाय प्रोस्थेटिक वॉल गिव्ह बेटर रिझल्ट दॅन द मेकॅनिकल वॉल. 2 वॉल्स असतात, आपण रिप्लेसमेंट बोलतो, त्याच्यामध्ये 2 वॉल असतात. एक असते प्रोस्थेटिक वॉल आणि एक असते मेकॅनिकल वॉल. पण ह्या दोघांमध्ये जी बेटर असते ती असते प्रोस्थेटिक वॉल. जी प्रोस्थेटिक वॉल असते त्यालाच आपण बोलतो बायप्रोस्थेटिक वॉल. ती जी असते ती असते त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलेशनची कुठली गरज नसते. त्याच्यामध्ये जो हायर रेट ऑफ वॉल डिजनरेशन येतो 50% असतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बायप्रोस्थेटिक वॉलमध्ये आपल्याला नीड ऑफ रिऑपरेशनची गरज भासू शकते. तर आणि जी मेकॅनिकल वॉल आहे ती असते गुड लॉंग टर्म ड्युरेबिलिटी वॉल असते, लो रेट ऑफ ऑपरेशन असते. त्याच्यामध्ये ब्लिडिंग, वॉरफेरिन, एम्ब्रिओपॅथी याच्यामध्ये कुठली अँटीकोॲग्युलेशन देण्याची गरज नसते. आणि 50% चान्सेस असतात मेकॅनिकल वॉलमध्ये की ते इव्हन फ्री ऑफ प्रेग्नन्सी. तर ह्या 2 वॉलमधला डिफरन्स आहे हा. नेक्स्ट आहे पल्मोनरी स्टेनोसिस. पल्मोनरी स्टेनोसिस पल्मोनरी आर्टरीमध्ये जे वॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेनोसिस म्हणजेच नॅरोइंग किंवा ऑब्स्ट्रक्शन बघायला भेटतं. तर पल्मोनरी वॉल कुठं असते? या ठिकाणी राईट वेंट्रिकलपासून जी आर्टरी निघते पल्मोनरी आर्टरी त्याच्यामध्ये पल्मोनरी वॉल असते. नॉर्मली या डायग्राममध्ये दिले नॉर्मली ओपनिंग अशी असते आणि
पल्मोनरी स्टेनोसिस झाल्यानंतर ओपनिंग अशी होते. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ पल्मोनरी स्टेनोसिस. कंजेनायटल, थ्रू जेनेटिक किंवा हेरिडेटरी. रुमॅटिक हार्ट डिसीजमुळे पण आपल्याला पल्मोनरी स्टेनोसिस बघायला भेटतं. एक्स्ट्रिन्सिक कंप्रेशन्समुळे पण आपल्याला पल्मोनरी स्टेनोसिस डिसीज झालेला पाहायला भेटतो. तर एक्स्ट्रिन्सिक कंप्रेशन म्हणजे काय? एक्स्ट्रिन्सिक कंप्रेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे व्हेसल्स, ऑर्गन्स आहेत किंवा ट्रॅक्स आहेत हे कंप्रेस होतात. कशामुळे? आउटसाईड किंवा नेबरिंग स्ट्रक्चरमुळे. तर याच्यामध्ये काय आपल्याला बघायला झालेलं दिसतं, जे राईट व्हेंट्रिकल येतो त्याच्यामध्ये हायपरट्रोफी झालेली बघायला भेटते. त्याच्यामुळे एक्स्ट्रिन्सिक कंप्रेशनमुळे पण आपल्याला पल्मोनरी स्टेनोसिस बघायला भेटतं. नेक्स्ट एक क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स काय काय? युजली याचं कुठला पण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आतापर्यंत उघडकीस आलेलं नाही, पण याच्यामध्ये आपण सिव्हिअर स्टेनोसिस बघायला भेटतं आपल्याला पेशंटमध्ये. एक्स्ट्रॅक्शनल डिसेप्निया आणि लाईट हार्डनेस बघायला भेटतं. याच्यामध्ये एक्झामिनेशन दरम्यान आपल्याला काय काय बघायला भेटतं? प्रॉमिनंट ए वेव्ह इन JVP, ओकेजनली थ्रिल सेकंड लेफ्ट इंटरकोस्टल स्पेस. जे लेफ्ट साईडचं एक असतो, राईट साईडचं एक असतो, लेफ्ट साईडचं. याच्यामध्ये पल्मोनरी स्टेनोसिसमध्ये आपल्याला लेफ्ट साईडचा जो सेकंड इंटरकोस्टल स्पेस आहे त्याच्यामध्ये थ्रिल झालेलं बघायला भेटतं. पल्मोनरी स्टेनोसिसचं मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार? जनरली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शन असतात याच्यामध्ये. रिकमेंडेड वेन द ग्रेडियंट अक्रॉस वॉल more than 50 mmHg at rest when symptoms occurs. मेडिकल सपोर्टिव्ह सिम्टमॅटिक ट्रीटमेंटमध्ये आपण ऑफ राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर विथ डायरेटिक्स अँड फ्लुइड रिस्ट्रिक्शन्स हे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये आपण बलून व्हॉल्व्युलोप्लास्टी आणि पल्मोनरी वॉल रिप्लेसमेंट करतो. तर हे सगळे आत्ताचे व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज. थँक्यू.